तळोदा शहरातील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात नंदुरबार स्थानीय गुन्हे शाखेला यश आले आहे। या कारवाईत अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले असून चोरी गेलेले 91,462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आढावा घेत संशयित चोरट्यांचा शोध घेऊन उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानीय गुन्हे शाखेला दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता। दरम्यान 20 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तळोदा शहरातील हरकलाल नगर परिसरातील घरफोडीचा गुन्हा तसेच नगरपालिका परिसरातील किराणा दुकान फोडून चोरी केल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला। तपासादरम्यान शहरातील 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली। त्यांनी एक साथीदाराच्या मदतीने चोरी केलेल्या माहिती दिली। तसेच चोरी केलेल्या मुलांपैकी सुमारे 91,462 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला। या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 376/2026 आणि 397/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम 305 331-4 अंतर्गत गुन्हे दाखल केला आहे।